मित्रांनो, आपण रोज सकाळी उठतो, पण दिवसाची सुरुवात कशी करतो याकडे आपण खरंच लक्ष देतो का? अनेक लोक उठल्या उठल्या चहा पितात, काही जण कॉफी पितात, तर काही जण काहीही न खाता थेट कामाला लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का? सकाळच्या पहिल्या 30 ते 60 मिनिटात तुम्ही काय खाता याचा तुमच्या पचनावर, ऊर्जेवर आणि एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आज मी तुम्हाला असे 10 पदार्थ सांगणार आहे, जे योग्य प्रमाणात आणि योग्य आहाराचा भाग म्हणून घेतल्यास शरीराला पोषण मिळण्यास मदत करू शकतात. यातले शेवटचे 2 पदार्थ बहुतेक लोक दुर्लक्ष करतात, पण तेही खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपलं शरीर रात्री 7 ते 8 तास विश्रांती घेत असतं. या काळात आपण काहीही खात किंवा पित नाही. त्यामुळे सकाळी शरीराला पाणी, ऊर्जा आणि पोषक घटकांची गरज असते. जर आपण योग्य पदार्थ निवडले तर दिवसाची सुरुवात अधिक चांगली होऊ शकते. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. त्यामुळे कोणताही पदार्थ सर्वांसाठी सारखाच योग्य असेल असे नाही. मधुमेह, किडनीचे आजार, ॲलर्जी किंवा इतर आरोग्य समस्या असल्यास डॉक्टर किंवा आहार तज्ञांचा सल्ला घ्यावा. चला तर मग जाणून घेऊया पहिला पदार्थ. क्रमांक 1, कोमट पाणी. मित्रांनो, दिवसाची सुरुवात जर 1 ग्लास साध्या किंवा कोमट पाण्याने केली तर ती एक अतिशय सोपी पण चांगली सवय ठरू शकते. रात्री झोपताना आपण अनेक तास पाणी पित नाही. त्यामुळे सकाळी शरीराला पुन्हा पाण्याची गरज असते. सकाळी पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होण्यात मदत होते. काही लोकांचा असा गैरसमज असतो की कोमट पाणी पिल्याने शरीरातील चरबी लगेच वितळते. हे पूर्णपणे खरे नाही. मात्र पुरेसे पाणी पिणे हे एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे आणि पचनक्रिया सुरळीत सुरू होण्यास मदत होऊ शकते. ज्यांना सकाळी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, त्यांच्यासाठीही पुरेसे पाणी पिण्याची सवय फायदेशीर ठरू शकते. पण लक्षात ठेवा, पाणी खूप गरम नसावे. कोमट किंवा साधे पाणी पुरेसे आहे. दिवसाची सुरुवात एका ग्लास पाण्याने करणे ही अनेकांसाठी चांगली सवय ठरू शकते. आता पुढचा पदार्थ असा आहे, जो मेंदू, त्वचा आणि शरीराला पोषण देण्यासाठी ओळखला जातो, तो म्हणजे भिजवलेले बदाम. क्रमांक 2, भिजवलेले बदाम. मित्रांनो, आपल्या घरात सहज उपलब्ध असणारा आणि अनेक वर्षापासून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बदाम. पण बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती? हा प्रश्न अनेकांना पडतो. तज्ज्ञांच्या मते 4 ते 6 बदाम रात्री पाण्यात भिजवून सकाळी त्याची साल काढून खाल्ल्याने ते संतुलित आहाराचा चांगला भाग ठरू शकतात. बदामामध्ये प्रथिने, आरोग्यदायी चरबी, फायबर, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम यांच्यासारखे पोषक घटक असतात. त्यामुळे ते शरीराला पोषण देण्यास मदत करतात. काही लोक म्हणतात की बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती एका रात्रीत वाढते. प्रत्यक्षात असा कोणताही चमत्कार होत नाही. मात्र संतुलित आहाराचा भाग म्हणून बदाम खाल्ल्यास मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त पोषक द्रव्ये मिळू शकतात. मात्र प्रमाण महत्त्वाचे आहे. जास्त बदाम खाल्ल्याने जास्त फायदा होईलच असे नाही. त्यामुळे मर्यादित प्रमाणातच खावेत. क्रमांक 3, भिजवलेले मनुके. आता बोलूया भिजवलेल्या मनुकाबद्दल. मनुके हे द्राक्षे वाळून तयार केले जातात. त्यामध्ये नैसर्गिक साखर, फायबर, काही प्रमाणात लोह आणि इतर पोषक घटक असतात. रात्री 8 ते 10 मनुके भिजवून सकाळी खाल्ल्यास ते संतुलित आहाराचा भाग बनू शकतात. काही लोकांना ते पचनासाठीही चांगले वाटतात. ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे ते मनुके खाल्ले की लगेच रक्त वाढते असा समज आहे. प्रत्यक्षात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी संपूर्ण आहार, योग्य उपचार आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो. मनुके हे त्यातील एक पूरक अन्न असू शकतात. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मनुके खाण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तज्ञांचा सल्ला घ्यावा, कारण त्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. क्रमांक 4, आवळा. मित्रांनो, आवळ्याला आयुर्वेदात विशेष महत्त्व दिले गेले आहे आणि आधुनिक पोषणशास्त्रातही तो व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत मानला जातो. सकाळी एक ताजा आवळा किंवा साखर न घातलेला आवळ्याचा रस घेतल्यास शरीराला व्हिटॅमिन सी मिळण्यास मदत होऊ शकते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी आणि शरीरातील विविध कार्यासाठी महत्वाचे आहे. अनेक जण म्हणतात की आवळा खाल्ल्याने केस कधीच पांढरे होत नाहीत. हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले नाही. मात्र संतुलित आहाराचा भाग म्हणून आवळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास असेल त्यांनी आवळा किती प्रमाणात घ्यावा याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. क्रमांक 5, पपई. पुढचा पदार्थ म्हणजे पपई. पपई हे एक असे फळ आहे जे अनेक पोषक घटकांनी भरलेले असते. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पचनास मदत करणारे काही एन्झाईम्स असतात. जर सकाळी योग्य प्रमाणात पिकलेली पपई खाल्ली तर काही लोकांना पचन व्यवस्थित होण्यास मदत होऊ शकते आणि पोट हलके वाटू शकते. खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठीही पपई हा संतुलित आहाराचा एक चांगला पर्याय असू शकतो, कारण त्यात कॅलरी कमी आणि फायबर चांगले असते. मात्र लक्षात ठेवा, कोणताही एक पदार्थ वजन कमी करू शकत नाही. त्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि चांगली जीवनशैली आवश्यक असते. आतापर्यंत आपण 5 पदार्थ पाहिले, पण आता जे 5 पदार्थ आपण पाहणार आहोत
त्यामध्ये असा एक पदार्थ आहे जो जवळपास प्रत्येक घरात असतो, पण त्याचे फायदे अनेकांना माहीत नसतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. क्रमांक 6, सफरचंद. मित्रांनो, आता आपण अशा फळांबद्दल बोलणार आहोत जे जवळपास प्रत्येकाने पाहिले आणि खाल्ले आहे. सफरचंद. रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरांपासून दूर राहता येते, अशी एक प्रसिद्ध इंग्रजी म्हण आहे. ही म्हण प्रेरणादायी असली तरी याचा अर्थ असा नाही की सफरचंद खाल्ल्याने आजार होतच नाहीत किंवा डॉक्टरांची गरज उरत नाही. सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अनेक वनस्पतीजन्य अँटीऑक्सिडंट्स असतात. सकाळी योग्य प्रमाणात सफरचंद खाल्ल्यास पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटू शकते आणि संतुलित आहाराचा तो चांगला भाग ठरू शकतो. सफरचंद खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून खा. शक्य असल्यास सालासह खा, कारण सालीतही फायबर असते. मात्र जर ते व्यवस्थित स्वच्छ धुतलेले नसेल तर साल काढणे अधिक सुरक्षित ठरू शकते. क्रमांक 7, अंकुरलेले मूग. मित्रांनो, जर तुम्हाला सकाळी भरपूर ऊर्जा हवी असेल तर अंकुरलेले मूग हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अंकुर आल्यावर कडधान्यामधील काही पोषक द्रव्यांची उपलब्धता वाढते. अंकुरलेले मूग प्रथिने, फायबर, फोलेट आणि इतर सूक्ष्म पोषक द्रव्याचा स्रोत आहे. हे खाल्ल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटू शकते. ज्यांना वजन नियंत्रण ठेवायचे आहे त्यांच्यासाठीही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही त्यात थोडा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबाचा रस घालून अधिक चविष्ट बनवू शकता. मात्र काही लोकांना कच्चे अंकुरलेले पदार्थ पचत नाहीत. अशा वेळी ते हलके वाफवून किंवा शिजवून खाणे योग्य ठरू शकते. क्रमांक 8, दही. आता बोलूया दह्याबद्दल. दही हे प्रोबायोटिकचा स्रोत असू शकते, जे आतड्यातील उपयुक्त जीवाणूंना आधार देण्यास मदत करतात. काही लोक सकाळी दही सहज पचवतात, तर काहींना रिकाम्या पोटी दही खाल्ल्यावर त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या शरीराला काय मानवते हे ओळखणे महत्वाचे आहे. जर तुम्हाला दही मानवत असेल तर त्यात साखर न घालता साधे दही खाणे अधिक चांगला पर्याय आहे. क्रमांक 9, भिजवलेले अक्रोड. मित्रांनो, अक्रोडला अनेकदा ब्रेन फूड असे म्हटले जाते, कारण त्याचा आकार मेंदूसारखा दिसतो. पण आकारामुळे नव्हे तर त्यातील ओमेगा 3 फॅटी ऍसिड, चांगले फॅट्स आणि इतर पोषक घटकांमुळे तो महत्वाचा मानला जातो. रात्री 2 ते 3 अक्रोड भिजवून सकाळी खाल्ल्यास ते संतुलित आहाराचा भाग ठरू शकतात. हृदयाच्या आरोग्यासाठी, मेंदूच्या कार्यासाठी आणि एकूण पोषणासाठी अक्रोड उपयुक्त मानले जाते. पण लक्षात ठेवा, अक्रोडमध्ये कॅलरी जास्त असतात, त्यामुळे मर्यादित प्रमाणातच खा. क्रमांक 10, हंगामी फळे. आणि आता आपल्या यादीतील शेवटचा पण अत्यंत महत्वाचा पदार्थ, हंगामी फळे. प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग आपल्याला वेगवेगळी फळे देतो. उन्हाळ्यात कलिंगड, खरबूज, पावसाळ्यात पेरू, हिवाळ्यात संत्री, मोसंबी आणि इतर फळे. हंगामी फळामध्ये त्या त्या ऋतूनुसार शरीराला आवश्यक असणारी अनेक जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर मिळतात. महागडी विदेशी फळेच खाल्ली पाहिजेत असे अजिबात नाही. आपल्या परिसरात सहज मिळणारी ताजी आणि हंगामी फळेही तितकेच चांगली असू शकतात. मित्रांनो, आज आपण असे 10 पदार्थ पाहिले जे योग्य प्रमाणात आणि योग्य आहाराचा भाग म्हणून घेतल्यास आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. लक्षात ठेवा, मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण छोट्या चांगल्या सवयी आयुष्यभर मोठा फरक घडवू शकतात. उद्यापासून या 10 पदार्थापैकी एखाद्या चांगल्या सवयीची सुरुवात करा आणि सातत्य ठेवा. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, या 10 पदार्थापैकी तुम्ही रोज कोणता पदार्थ खात आहात आणि आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर उद्यापासून कोणता पदार्थ तुमच्या सकाळच्या दिनचर्येत समाविष्ट करणार आहात. तसेच जर तुम्हाला रोज सकाळी रिकाम्या पोटी कोणते 10 पदार्थ अजिबात खाऊ नयेत यावरही सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये फक्त पार्ट 2 असे लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त आरोग्यविषयक व्हिडिओमध्ये.